9 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 दरम्यान साजरा होणाऱ्या 8व्या पोषण पंधरवड्यानिमित्त सांगली जिल्हा परिषद येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग श्रीयुत सोमनाथ रसाळ यांची मुक्सित मुजावर यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार. 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा 9 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 दरम्यान एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई आणि जिल्हा परिषद सांगली यांच्याद्वारे राबविला जात आहे. या संदर्भात बोलण्यासाठी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत सोमनाथ रसाळ सर. चला तर मग सरांकडून या पंधरवड्याविषयी आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार सर, या पोषण पंधरवड्याची पार्श्वभूमी तुम्ही थोडक्यात सांगू शकाल? नक्कीच. पोषण पंधरवडा हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे. हा एक प्रमुख पोषण कार्यक्रम आहे जो पोषण अभियान देशव्यापी जनआंदोलन म्हणून आता जे यशस्वीरित्या विकसित झालेला आहे त्याचा हा एक भाग आहे की ज्याच्यामुळे पोषणाच्या परिणामांच्या मध्ये सुधारणा करण्यासाठी लोकसहभाग आपण लक्षणीयरित्या वाढवलेला आहे. गेल्या जवळजवळ 7 वर्षापासून हा पोषण पंधरवडा संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. पोषण माह आणि पोषण पंधरवडा या 2 राष्ट्रीय मोहिमा केंद्र शासनाच्या वतीनं, राज्य शासन यांच्या वतीनं जिल्हा स्तरावर, प्रकल्प स्तरावर आणि अंगणवाडी स्तरावर वेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून आपण साजरा करतो. याच्यामध्ये मातृपोषण, शिशु आणि लहान बालकांच्या आहार पद्धती, ॲनिमिया प्रतिबंध, बालकांची वाढीचं निरीक्षण तसेच समुदायाचा सहभाग याबाबत जनजागृती अधिक बळकट करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आणि हा याचा मुख्य हेतू पण आहे. यावर्षी आपला 8वा पोषण पंधरवडा 9 एप्रिलपासून ते पण 23 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. सर, यावर्षीच्या पोषण पंधरवड्याची मुख्य थीम काय आहे? यावर्षी प्रामुख्यानं पोषण पंधरवड्यामध्ये एक 5 मुख्य विषय घेऊन आपण जातोय, ज्याच्यामध्ये माता व बालकाचे पोषण, 0 ते 3 वर्ष वयोगटातील बालकांच्या मेंदूच्या विकासाकरता पूर्व उद्दीपन करणे, त्यानंतर 3रा घटक आहे 3 ते 6 वर्ष वयोगटातील जी बालकं आहेत त्यांच्यासाठी खेळ आधारित पूर्वशालेय शिक्षणाच्या उपक्रमांचं आयोजन, आणि 4था आहे स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी पालक आणि समुदायाची भूमिका, 5वा आहे अंगणवाडी केंद्र सक्षम करण्याकरता समुदायाचा सहभाग वाढवणे. या 5 मुख्य विषयांना घेऊन आपण जातोय. परंतु सगळ्यात महत्वाची हा जो मुख्य आशय किंवा आपण ज्याला थीम म्हणतो ती थीम आहे पहिले 6 वर्ष बाळाच्या आयुष्याचे पोषण आणि शिक्षणासाठी खूप महत्वाचे. यावर आधारित आपले सगळे जे उपक्रम आहेत ते या पंधरवड्यामध्ये आपण प्राकर्षाने आयोजित केलेले आहे. कारण पहिल्या 6 वर्षामध्येच वैज्ञानिक पुराव्यानुसार मेंदूचा 85% पेक्षा अधिक विकास हा बालकांचा होत असतो, ज्याच्यामध्ये सर्वात जलद वाढ जी आहे मेंदूची विकास जो आहे तो पहिल्या 1000 दिवसात होतो. आता 1000 दिवस म्हणजे काय, तर आपल्या मातेला, भगिनीला जेव्हा गर्भधारणा होते तेव्हापासून म्हणजे तिची जी 9 महिने 9 दिवसाची गर्भधारणा अधिक पुढचे 2 वर्ष म्हणजे बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत असं एकूण ते 1000 दिवसांचं गणित आहे. या कालावधीमध्ये मेंदूच्या उत्तम विकास आणि वाढीसाठी, सर्वांगीण आरोग्यासाठी हा वेगळ्या उपक्रमांचा आपण यामध्ये समावेश करतो. बालकाच्या आयुष्याच्या प्रारंभीच्या टप्प्यात योग्य संगोपन आणि पोषणाचं महत्त्व ओळखून 8व्या पोषण पंधरवड्यामध्ये जन आंदोलन अधिक दृढ करण्याचा आपण प्रयत्न या वर्षी करत आहोत. यामध्ये जीवनातील पहिल्या 6 वर्षात मेंदूचा विकास अधिकतम आणि अधिकाधिक करणं याच्यावर आपण भर देणार आहोत. आणि आरोग्यासाठी पोषण या संकल्पनेतून पुढे जाऊन आता मेंदूच्या उत्तम विकासासाठी पोषण व लवकर उत्तेजना या संकल्पनेकडे लक्ष केंद्रित करणं हा मुख्य विषय यावेळा पोषण पंधरवड्याचा निश्चित करण्यात आलेला आहे. सर, जसं आपण म्हणाला की यावर्षीची थीम 0 ते 6 वयोगटातील बालकांचा विकास, तर आता जे विषय आपण मांडले की माता व बालक पोषण यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन जिल्हा परिषदेमार्फत केलं असेल तर त्या संदर्भात थोडी माहिती द्या. माता व बालकांचं पोषण म्हणजे नेमकं काय, तर हा जो अतिशय महत्वाचा कालखंड आहे मातेचा, गर्भधारणेपासून तिला बाळाचा जन्म होईपर्यंत आणि बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत, या महत्वाच्या कालखंडामध्येच बौद्धिक क्षमतेवर प्रभाव टाकला जातो. प्रामुख्याने मेंदूचा विकास होतो आणि बौद्धिक क्षमतेवर प्रभाव पडतो. या प्रक्रियेत मातृपोषण आणि प्रसूतीपूर्व काळजी हे प्रमुख निर्धारक घटक आहेत. योग्य जनजागृतीमुळे गर्भवती महिलांना वेळेवर आरोग्य सेवा, पुरेसा आणि संतुलित आहार, आरोग्यदायी सवयी कशा लागतील आणि त्या कोणत्या आहेत याची माहिती देणारे वेगवेगळे उपक्रम आपण या 15 दिवसामध्ये अंगणवाडीच्या बाहेर पालकांसोबत, गरोदर स्त्रियांसोबत आपण वेगळे उपक्रम राबवत आहोत. त्याच्यामध्ये स्तनपान आहे. आता स्तनपान हे तर बालकांची प्रतिकारक क्षमता आणि मेंदूच्या विकासासाठीचे पहिलं नैसर्गिक साधन किंवा लसीकरण पण आपण त्याला म्हणतो. त्यानंतर आहे 6 महिन्यानंतर योग्य पूरक आहार देऊन मेंदूच्या जलद विकासासाठी सहाय्यभूत कसे ठरेल ते पाहणं.
या गोष्टींच्या माध्यमातून वेगळे उपक्रम आपण अंगणवाडीमध्ये घेतो आणि हा माता व बाल पोषण आहे ते आपण साध्य करतो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पोषण पे चर्चा नावाचा उपक्रम आम्ही घेत आहोत. पोषण की कहाणी, दादी नानी की जुबानी, म्हणजे आजोबा आजींच्या तोंडून काय पोषणासंदर्भात काळजी घेतली पाहिजे गरोदर स्त्रियांनी, ते आपण त्यांना अंगणवाडीत बोलवून आपण त्यांच्या मार्फत गरोदर स्त्रियांच्यापर्यंत नेतो. जंक फूड असतील, पॅकेज्ड खाद्यपदार्थ असतील, त्यांच्या दुष्परिणामाबाबत आपण जनजागृती करतो, चर्चा करतो. मातांचे मेळावे घेतो, त्या मेळाव्यांच्या मध्ये चर्चा करतो, त्यांनाही बोलण्यास उद्युक्त करतो. गर्भवती महिला असतील, स्तनदा माता असतील, बालकांसाठी स्थानिक पौष्टिक ज्या पाककृती आहेत, म्हणजे त्या भागातल्या पौष्टिक पाककृती आहेत, त्यांचं प्रात्यक्षिक करून घ्यायचं, जेणेकरून त्या पण करायला शिकतील, एकमेकीचे पदार्थ केलेले त्या एकमेकी खातील. त्यामुळं एक पोषण पंगत नावाचा एक नवीन आपण त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आणला आणि तो पण यशस्वी करतोय. आरोग्यदायी आहाराला प्रोत्साहन देण्यासाठी स्वयंपाकाच्या स्पर्धा पण आपण काही आयोजित केलेल्या आहेत. गर्भवती महिलांसाठी आपण आरोग्य विभागामार्फत जी शिबिर असतात, तपासणी शिबिर, ती घेतलेली आहेत. अंगणवाडी सेविका, लाभार्थी, महिला बचत गट आहे, त्यांच्या माध्यमातून आपण पोषण रॅली काढल्या. त्याच्यामध्ये आकर्षक फलक असतील, घोषवाक्य असतील, यांच्या माध्यमातून पोषण आणि आरोग्याबाबत आपण जनजागृती केलेली आहे. अच्छा सर, जसं आपण म्हणाला की बालकाच्या मेंदूच्या विकासात हा पहिले 1000 दिवस खूप महत्वाचे असतात, त्या संदर्भात आपण कोणते उपक्रम किंवा ऍक्टिव्हिटी आपण जिल्हा परिषदेच्या मार्फत घेतोय? सर, जसं मगाशी मी सांगितलं की 1000 दिवस फार महत्वाचे आहेत. पहिले 1000 दिवस, त्याच्यामध्ये प्रेम, काळजी, योग्य पोषण, नियमित संवाद, यामुळे बालकांची विचारशक्ती वाढते, बोलण्याची क्षमता, शारीरिक कौशल्य मोठ्या प्रमाणात विकसित होऊ शकतात आणि आयुष्यभराच्या शिक्षणासाठी भक्कम पाया पण तयार होऊ शकतो. यासाठी आम्ही घरच्या घरी साध्या उपक्रमाच्या माध्यमातून प्रारंभिक उत्तेजन देण्यात पालक आणि संगोपनकर्त्याची भूमिका कशी दृढ करता येईल त्या संदर्भात वेगळे उपक्रम घेतले. ज्याच्यामध्ये आता जो नवीन अभ्यासक्रम आपल्याला आला आहे अंगणवाडीमध्ये 0 ते 3 वर्षाच्या बालकांसाठी, नवचेतना नावानं, तर त्या नवचेतना अभ्यासक्रमामध्ये दररोज कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी, उपक्रम घ्यावेत बालकांच्याकडून करून ते सांगितलेले आहेत. त्याच्यावर आम्ही जनजागृती सत्र आयोजित केली. त्याच्यामध्ये आता जर तुम्हाला मी उदाहरण सांगायचं झालं तर मुलांसोबत खेळणं, मुलांसोबत पालकांनी, आई वडिलांनी, आजोबा आजींनी खेळावं, रंग ओळखायला द्यावेत, वेगळे रंग त्यांनी ओळखावेत. एखादं फळ आहे तर ते फळ पहिल्यांदा त्याला दाखवावं आणि मग त्या फळाचं नाव सांगावं. त्या फळाचा रंग आहे तो रंग ओळखण्यास सांगावं. वास आहे, गंध आहे, चव आहे, ह्या सगळ्यांची ओळख होण्यासाठी डबीतून वेगळ्या त्या गोष्टी भरायच्या आणि त्याला ते सुगंध घ्यायला लावायचा, चव घ्यायला लावायची आणि अशा प्रकारे त्याचं ज्ञान दृढ करायचं. हे असे वेगळे उपक्रम आपण घेतलेले आहेत. त्याचे प्रात्यक्षिक आपण आई वडिलांसोबत देखील तिथं घेतलेले आहेत. गृहभेटी आपण देतो. घरी जाऊन आमच्या अंगणवाडी सेविका पाहतात की पालक ते उपक्रम मुलांच्याकडून करून घेतायत की नाही. भाषा विकासाची काही सत्र घेतलेले आहेत, म्हणजे त्यांना बोलता यायला पाहिजे. त्यांच्याशी गप्पा मारा, बोला आणि बोलत असताना भाषेची जी क्षेत्र आहेत विकासाची, त्या क्षेत्रांच्या अनुषंगाने आपल्याला वेगळ्या ज्या उपक्रम आणि कृती दिलेल्या आहेत त्या कृती बालकांच्याकडं करून घेण्यासंदर्भात आपण व्हॉट्सअप ग्रुपवरून देखील त्यांना ते पाठवतो. काही व्हिडिओज आहेत आपल्याकडे युट्यूबवर, ते व्हिडिओज पाठवतो. ते व्हिडिओ पाहून आई वडील पाहतात आणि स्वतः मुलांच्याकडून करून घेतात. अच्छा सर, आत्ताच आपण म्हणाला की पालकांनी मुलांना वेळ देणं हे आवश्यक आहे, त्यांच्यासोबत खेळणं आवश्यक आहे. लहान वयातील खेळांवर आधारित शिक्षण या संदर्भात जनजागृतीसाठी जिल्हा परिषदेमार्फत कोणकोणतं कार्यक्रम, उपक्रम राबवले जातात? नेहमीच आपण 3 ते 6 वयोगटचं आहे. आता मागाशी मी सांगितलं तर 3 वर्ष वयापर्यंतच्या मुलांचं सांगितलं, परंतु आता 3 ते 6 वर्ष जो आमच्या अंगणवाडीमध्ये प्रत्यक्षात येत असतो. काही ठिकाणी खाजगी नर्सरीमध्ये देखील काही बालकं असतात, पण त्याच्यापेक्षा चांगल्या कृती आणि उपक्रम आमच्या अंगणवाडीत होतात. ते दाखवण्यासाठी आपण त्यांच्या पालकांना त्यांना अंगणवाडीत निमंत्रित करतो. खेळणी तयार करण्याच्या कार्यशाळा आम्ही घेतो. मातीचे खेळणे असतील किंवा टाकाऊपासून टिकाऊ खेळणी तयार करणे असतील, ज्याला आता नवीन भाषेत DIY म्हणतात. पालक आणि अंगणवाडी कर्मचारी यांच्या आम्ही सहभागातून घरगुती ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा वापर करून कमी खर्चातली आणि 0 खर्चातली खेळणी, फ्लॅश कार्ड्स असतील, कोडी असतील, अशी खेळणी आम्ही तयार करून घेतो. त्याची कार्यशाळा घेतो, ज्याच्यामुळे पालकांना पण कळतं, पालक पण ह्या संपूर्ण विकास प्रक्रियेत सहभागी होतात. त्यांनाही आनंद मिळतो. नवनिर्मितीची ऊर्जा आहे ती त्यांना घेता येते आणि त्या मुलांच्या मध्ये ती ट्रान्सफर पण करता येते. तसंच आम्ही क्रीडा व नृत्य दिवस साजरा करतो. याच्यामध्ये काही शारीरिक सक्रिय सहभागातून पालकांच्या आपण शारीरिक आणि मोटर कौशल्यांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा आणि नृत्य कार्यक्रम देखील आयोजित करतो. त्याच्यामुळे पालक पण खेळतात, मुलंही खेळतात. संगीत खुर्ची असेल, लिंबू चमचे असेल, पोत्यात पाय घालून चालणे, पळणे, मुलांसोबत पालक, पालकांसोबत मुलं, याच्यामुळं परत एक आनंद, नवचेतना त्या विद्यार्थ्यात आम्हाला निर्माण करता येते. संख्याज्ञान आहे, त्या संख्याज्ञानासाठी त्याला विकसित करण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष सहभागातून काही उपक्रम आम्ही आयोजित केले. जसं की बाजारपेठेची भूमिका नाट्य आहे, लोककला प्रात्यक्षिके आहेत, कोडी आणि नाटकं आहेत. म्हणजे बाजारच भरवायचा अंगणवाडीमध्ये, त्यात मुलांनी काही वस्तू विक्री करायच्या किंवा घ्यायच्या, बार्गेनिंग म्हणतो आपण ज्याला, मागणं,
कमी किमतीत घेणं, ह्या गोष्टी आपण त्यांना तिथं सगळ्या गोष्टींचा परिचय करून देण्याचा प्रयत्न करतो असे उपक्रम घेऊन. सर, आपल्या यावर्षीच्या थीमनुसार एक मुख्य विषय आहे स्क्रीन टाइम, जो बऱ्याच पालकांच्या काळजीचा विषय आहे. तो स्क्रीन टाइम कमी करण्यामध्ये पालकांची आणि समुदायाची काय भूमिका असावी? नक्कीच पोषण पंधरवड्यामध्ये ह्या भूमिकेवर म्हणजे आता आपण जसं आपण पण म्हटलं, तुमची आमची ही मुलं असतात. मुलांचं संगोपन करणं, दोन्ही घरातले जोडीदार जे आहेत दोघेही जेव्हा कामावर जातात, आजी आजोबा पण व्यस्त असतात, मग अशा वेळा मुलं ऐकत नाहीत, मुलं फार किडमिडे आहेत, काहीतरी हालचाली करतायत आणि त्यांनी थोडा थांबवाव्यात म्हणून आपण काय करतो, त्यांच्या हातात मोबाईल देतो. त्यांना शांत बसावं, एका ठिकाणी बसावं, बाहेर कुठे गेला की त्याच्या पाठी म्हणून आपण किती वेळ पाळणार आहोत अशा भावनेतून आपण ते देतो. परंतु ते देण्यामुळं मुलांच्या भावनिक विकासावर एक मोठा परिणाम होत आहे, असं आता काही सर्वेक्षणांमध्ये दिसून येते. सामाजिक भावभावना मुलांच्या विकसित होत नाही आहेत आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून मेंदूच्या विकासावर पण त्याचा विपरीत परिणाम होताना दिसतो. जीवनशैली पण आपली निष्क्रिय होत चाललेली आहे, त्यामुळं बोटांच्या हालचाली मर्यादित झाल्या. फोन घेतल्यामुळे तेवढाच हालचाल करण्यास मुलं शिकत आहेत. ते कसं कमी करता येईल, मुलांचा स्क्रीन टाइम कसा कमी करता येईल, यासाठी म्हणून आपला जो मी परत त्या अभ्यासक्रमाकडे येतो, जो आधारशिला अभ्यासक्रम आहे, नवचेतना अभ्यासक्रम आहे. 3 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी नवचेतना आणि 3 ते 6च्या मुलांसाठी आधारशिला. यातल्या ज्या सगळ्या कृती आणि उपक्रम आहेत ते अगदी सगळ्या ऍक्टिव्हिटी बेस म्हणजे सक्रिय कृती आहे. त्या तुम्हाला स्क्रीनवर बघून नाही करायच्या आहेत, तुम्हाला मुलांसोबत करायच्या आहेत. थोडा वेळ मुलांसोबत द्यावा लागेल, नक्की द्यावा लागेल आणि मग ते त्यात गुंतील कसं आणि त्या कृतीमध्ये गुंतल्यामुळं स्क्रीन टाइम आपोआप कमी होऊन जाईल. मग गोष्टी सांगणं असेल, आजी आजोबांनी गोष्टी सांगाव्यात, ज्या आपल्या अभ्यासक्रमात दिलेल्या आहेत काही कृती त्या त्यांच्यासोबत कराव्यात. तुम्हालाही आनंद मिळेल, मुलांनाही आनंद मिळेल आणि त्याचा स्क्रीन टाइम कमी होईल. यासाठी आम्ही काही सत्र आयोजित केली, काही डॉक्टरांना निमंत्रित केलं, काही मानसशास्त्रज्ञांना पण निमंत्रित करतोय. आपण काही सत्र घेतोय की अतिवापरामुळे काय होतंय, पालकांच्यावर काय परिणाम होतोय, बालकांच्यावर काय परिणाम होतोय. सुरक्षित स्क्रीन मर्यादा आणि आरोग्यदायी डिजिटल सवयीबाबत आपण व्हिडिओ संदेशांचे प्रसारण पण केलेले. काही व्हिडिओ असे आहेत, ते व्हिडिओ आपण पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पाठवला. आता हे थोडंसं उलटं वाटेल की पालकांना आपण व्हॉट्सअपच करतोय परत व्हिडिओ, पण आपण तिथं ती लिमिट सांगतोय पालकांना की तुम्ही थोडंफार बघा आणि हे मुलांच्याकडून करून घ्या. आणि मग नो स्क्रीन आवर, कुटुंबीय खेळाचा वेळ अशा मोहिमा आपण राबवलेल्या आहेत. म्हणजे आपल्यातल्या काही गावात तर संध्याकाळी 7 ते 9 पर्यंत टीव्हीच बंद असतो, मोबाईल बंद असतो. तसं आपण त्यांना दिलेलं की 1 तासभर किमान 2 तास मोबाईल हातातच द्यायचं नाही, आपणच घ्यायचं नाही, मुलांनाही घ्यायचं नाही. त्याला आपण नो स्क्रीन आवर म्हणतो. आणि कुटुंबीय खेळाचा वेळ, जसं आता मी काही कृती आणि उपक्रम सांगितले, ते कृती करताना पालकही मोबाईल दूर ठेवतात आणि मुलंही मोबाईल दूर ठेवतात. आणि वेगवेगळे खेळ जे आहेत, इतके खेळ सुंदर आणि चांगले चांगले खेळ आहेत, त्या खेळामध्ये मूल आणि पालक दोघेही गुंग जातात. त्यामुळे दोघांचाही स्क्रीन टाइम खरं तर कमी होतो आणि हे खरंच छान आहे. आजी आजोबांच्याकडनं गोष्टी सांगून घेतल्यामुळे देखील सामाजिक बंध राहतायत, नात्यातले भाऊबंध पण जास्त वाढत आहेत, असं आमच्या आता लक्षात येतं. सर, बालकल्याण विभागामार्फत हे जे उपक्रम आहेत ते अंगणवाडीच्या माध्यमातूनच सर्व पालकांपर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचतात. तर ह्या अंगणवाड्या बळकट करण्यासाठी समुदायाचा सहभाग आपण कसा वाढवू शकतो? अंगणवाडी असो, शाळा असो, ह्या सगळ्या संस्था समाजासाठीच आहेत, समुदायासाठीच आहेत. त्यामुळे समुदायाशिवाय ह्यांचा विकास होऊ शकत नाही. समुदायानं सक्रियता दाखवली तर नक्की ह्यांचा विकास होऊ शकतो. मग त्या भौतिक सुविधा असतील अंगणवाडीमधल्या, किंवा मुलांच्यासाठी काय करायच्या गोष्टी असतील, सामाजिक गोष्टी आहेत, भावनिक गोष्टी आहेत, उपक्रम राबवायचे आहेत, त्याला येणारा खर्च आहे, किंवा अशा अन्य गोष्टी आहेत. म्हणजे एखादं मार्गदर्शन सत्र आम्हाला आयोजित करायचं आहे, चांगला मार्गदर्शक आहे, तो समुदायामधलाच आहे, त्याला आम्ही बोलवतो, म्हणजे समुदायाचा आपण सहभाग घेतो. आपण ज्या खाजगी संस्था आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांच्या मदतीने देखील काही अंगणवाड्यांच्यामध्ये आपण चांगले उपक्रम, भौतिक सुविधा त्यांच्या पूर्ण करून घेणं यासाठी केलेलं आहे. तसंच आमचे काही वेगळे उपक्रम आहेत. आता आम्ही काही सामाजिक कार्यकर्ते असतात किंवा काही तरुण मंडळ असतात, त्यांचे वाढदिवस आहेत. एखाद्याचा वाढदिवस आहे, त्याच्या वाढदिवसा दिवशी त्यानं पोषणाच्या विषयाशी संबंधित म्हणून चांगल्या पोषक पाककृतीसाठी मुलांना ते आणून देणं किंवा बनवून देणं घरातून, किंवा आमच्याकडे आणून देणं, आम्ही त्यांना बनवून देणं. पोषण पंगत आम्ही त्याला म्हणतो. त्या पोषण पंक्तीत मुलांसोबत बसून ते जेवतात. त्याच्यामुळे देखील फरक पडतो. समुदाय आला, त्याच्यासोबत गप्पा आल्या, गोष्टी आल्या, ह्या गोष्टी आपण करतो. वर्धापन दिन असतो, काही स्थानिक सण असतात, त्यावेळेला देखील मुलांना आहार वाटप केलं जातं. अंगणवाडी केंद्रांच्यामध्ये वेगवेगळे पोषण मेळावे पण आपण आयोजित करतो. पौष्टिक आहाराचं प्रदर्शन आम्ही करतो. खेळाच्या स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा, अशा वेळी देखील काही स्वयंसेवी संस्था आम्हाला मदत करतात. आणि CSR असेल किंवा पंखुडी नावाचं एक पोर्टल आहे,
केंद्र शासनाचं. त्या पोर्टलवर देखील आम्ही आता अंगणवाड्यांना आणि आमच्या सेविकांना सांगितलं की आपण नोंदणी करू, जेणेकरून ते पाहून आम्हाला काय गरज आहे ते जर आम्ही सांगितलं तिकडून आम्हाला मदत मिळेल. आणि हा जो पोषण पंधरवडा आहे, हा पोषण पंधरवडा फक्त आणि फक्त अंगणवाडी विभाग, महिला बालविकास विभागाचा नसून त्यात सगळे विभाग सहभागी आहे. आता जर आपण पाहिलं तर पोषण पंधरवडा सुरू होऊन मला वाटते 9 एप्रिलपासून आज जवळजवळ 10-11 दिवस झाले. तर ह्या 11 दिवसामध्ये प्रत्येक विभागानं सांगली जिल्ह्यामध्ये वेगळ्या कृती आणि उपक्रम राबवलेले आहेत, ज्याच्यामध्ये महिला बालकल्याण विभाग आघाडीवर आहे. 1,59,000 इतक्या ऍक्टिव्हिटी विभागानं ह्या गेल्या 11 दिवसामध्ये घेतलेल्या आहेत. शिक्षण विभागानं जवळजवळ 69,000 ऍक्टिव्हिटी घेतलेल्या आहे. आरोग्य विभागानं 65,000 उपक्रम या पोषण पंधरवड्याच्या मुख्य विषयांच्यावर आधारित घेतलेले आहेत. ग्रामविकास विभागाचे जवळजवळ 48,000, कृषी विभागाचे 20,000 असे जिल्ह्यामध्ये जवळजवळ 4 लाखापेक्षा जास्त कृती आणि उपक्रम आपण ह्या गेल्या 10-11 दिवसामध्ये घेऊ शकलो, याचं मला नक्कीच समाधान आहे. याच्यावरून दिसून येतं की नुसतं समुदाय नाही तर इतर विभागासोबत देखील अभिसरण अत्यंत उत्तम रीतीनं सांगली जिल्ह्यामध्ये पार पडत आहे. अजून पुढचे जे आम्हाला 23 तारखेपर्यंत जे थोडे दिवस राहिलेले आहेत, आमचे आता 2-4 दिवस जे राहिलेले आहेत, त्यात देखील आम्ही चांगला असाच समन्वय राखू आणि जास्तीत जास्त जनजागरण ह्या 5 मुख्य विषयांच्या अनुषंगानं कसं करता येईल समाजामध्ये ते आम्ही पाहतोय. आणि भविष्यात देखील ह्या ज्या आपल्या एकूण जिल्ह्यातल्या अंगणवाड्या आहेत, जवळजवळ 3,107 अंगणवाड्या आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि यातून जवळजवळ आमची लाभार्थी संख्या पाहिली तर बालकं जवळजवळ 1,20,000 म्हणजे 0 ते 6 वर्षाची बालकं हे आमचे लाभार्थी आहेत. जवळजवळ 9,000च्या आसपास गरोदर स्त्रिया आहेत, 11,000च्या आसपास स्तनदा माता आहेत. म्हणजे जवळजवळ 1,40,000च्या आसपास जे आमच्या जिल्ह्यातले लाभार्थी आहेत, त्या सगळ्या लाभार्थ्यांच्यापर्यंत आम्हाला हा पोषण पंधरवडा त्यांच्या घराघरामध्ये हा नेता आलेला आहे. अजून देखील आम्ही नेणार आहोत. पुढच्या 23 एप्रिलपर्यंत हा पोषण पंधरवडा चालणार आहे. अजून देखील या पोषण पंधरवड्यामध्ये संपूर्ण सांगली जिल्ह्यातील नागरिकांनी, मी आवाहन करतो नागरिकांना की त्यांनी उत्स्फूर्ततेने आणि सक्रियतेनं सहभागी व्हावं. आपल्या बालकांच्या मेंदूच्या विकासाकरता 6 वर्षापर्यंतचा जो मेंदूचा विकास आहे तो जलद होतो, 85% होतो. मग तिथंच आपल्याला खरं तर हा पाया भक्कम करायला पाहिजे. हा पाया भक्कम करायला आपण नक्कीच सगळेजण मदत कराल अशी मला अपेक्षा आहे. शेवटी आम्ही जी थीम घेतलेली आहे, या थीम व्यतिरिक्त देखील आम्ही नेहमी म्हणतो की आपली सांगली पोषणात चांगली. नक्की आपण सिद्ध करून दाखवू. पुन्हा एकदा मी आवाहन करतो नागरिकांना, पोषण पंधरवड्यामध्ये हिरिरीनं सहभाग घ्या. आपल्या बालकांचा 6 वर्षापर्यंत होणाऱ्या मेंदू विकासामध्ये आपला सक्रिय सहभाग दाखवा आणि सिद्ध करूया की आपली सांगली पोषणात चांगली. धन्यवाद सर. आपण आकाशवाणी सांगली केंद्रावर आलात आणि 8वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा याबद्दल आणि यातील विषयाबद्दल सखोल माहिती दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. 9 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 या दरम्यान साजऱ्या होणाऱ्या 8व्या पोषण पंधरवडा सप्ताहानिमित्त सांगली जिल्हा परिषद येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग श्रीयुत सोमनाथ रसाळ यांची मुक्सित मुजावर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली.